मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सुरुवातीला साक्षी चैतन्यपाशी येते आणि बोलते की मला यामधील कोणती रिंग चांगली आहे ते सांग ना. ती चैतन्याला फोनमधील फोटो दाखवत असते. साक्षी बोलते की एखादी चांगली वाटावी अशी रिंग सांग बरं. चैतन्य बोलतो की तू नेमकं कोणाविषयी बोलत आहेस, तुझ्याविषयी का त्या रिंगविषयी. साक्षी बोलते की ते जाऊ दे, मला सांग ना यातली कोणती रिंग चांगली आहे. आणि मग ती चैतन्याला फोन दाखवू लागते. फोन पाहत असताना चैतन्य नेमका साक्षीच्या हातातील घड्याळाकडे पाहतो आणि त्याला आठवतं त्याला अर्जुन आणि सायलीला पिकअप करायला जायचं होतं. आता मग तो बोलतो की अरे बापरे, किती उशीर झालाय, मला अर्जुनला घ्यायला जायचं होतं, माझा फोन कुठे आहे. साक्षी बोलते की तुझ्या फोनची चार्जिंग संपत आली होती, त्यामुळे मी त्याला स्विच ऑफ करून चार्जिंगला लावला आहे. चैतन्य बोलतो की तू माझा फोन बंद कशाला केलास. बरं जाऊ दे, आता मी पहिल्यांदा अर्जुनला फोन तरी करून बघतो, ते घरी पोहोचले आहेत की नाहीत. साक्षी बोलते की आता सध्या तू फोन करू नकोस, अर्जुन तुझ्यावर अगोदरच चिडला असेल, तो अजूनच रागावण्यापेक्षा तू त्याचा राग शांत झाल्यावर थोड्या वेळाने फोन कर. चैतन्याला पण साक्षीचं म्हणणं लगेच पटतं. इकडे आता अर्जुन झोपेमध्ये कसलं तरी स्वप्न सायलीविषयी पाहत असतो आणि तो हात वगैरे हलवत असतो. सायली त्याच्यासाठी कॉफी घेऊन येते. ती मग अर्जुनला बोलते की सर उठा, तुम्हाला ऑफिसला जायला उशीर झालाय. अर्जुन मग उठतो. सायली बोलते की तुम्ही स्वप्न पाहत होता ना. अर्जुन बोलतो की तुम्हाला कसं काय कळलं. सायली बोलते की मला माहीत आहे तुम्ही स्वप्नामध्ये काय पाहत होता. अर्जुन बोलतो की काय. सायली बोलते की तुम्ही कोर्टामध्ये कुठल्या तरी खोट्या साक्षीदाराला प्रश्न विचारत असाल. अर्जुन बोलतो की हो तसंच, पण हा मात्र स्वप्नामध्ये काहीतरी सायलीविषयीच पाहत असतो. आता मग अर्जुन त्याचं उरकून ऑफिसला जाण्यासाठी खाली येत असतो आणि मग त्याने सायलीला पाहिल्यावर त्याला सायलीचे भास होऊ लागतात आणि स्वप्न पडू लागतात. तो स्वप्नामध्ये चालत चालत टेबलवर येऊन बसतो आणि मग त्याला सायली काहीतरी भरवते असं त्याला स्वप्नामध्ये दिसत असतं, पण खरं तर त्याने स्वतःच्या हाताने चमचा पकडलेला असतो. कल्पना त्याला आवाज देऊन जागं करते, पण अर्जुन मात्र स्वप्नातून अजून बाहेर आलेला नसतो. बऱ्याच वेळ तो स्वप्न पाहत असतो आणि मग तो एका क्षणी मेथीची भाजी नीट केलेल्या काड्या असतात त्या काड्या अंगावर फुले उधळल्यासारख्या उधळतो. कल्पना बोलते की अर्जुन अरे तू हे काय करतोयस. आता मग अर्जुन जरा भानावर येतो. इकडे आता प्रिया येते आणि रविराजला मागून मिठी मारते. प्रिया परत आलेली पाहून रविराजला फारच आनंद होतो आणि मग सुमन प्रिया बसतेच तोपर्यंत विचारते की मला राजस्थानचे फोटो दाखव ना. सुमनला मात्र फोटो पाहिजेच असतात. नागराज बोलतो की सुमन अगं आत्ताच आली आहे ना ती, तिला थोडं फ्रेश वगैरे होऊ दे. रविराज बोलतो की तन्वी बाळा तू आतमध्ये जा आणि फ्रेश होऊन ये. प्रिया पण बोलते की मी आता फ्रेश होऊन आल्यावर तुम्हा सगळ्यांना राजस्थानचे फोटो दाखवते आणि मग ती तिच्या रूममध्ये निघून जाते. रूममध्ये गेल्यावर ती तिचा फोन पाण्यामध्ये टाकते आणि मग रविराजच्या नावाने ओरडत बाहेर येते. बाहेर आल्यावर ती बोलते की बाबा बघा ना, माझा फोन हा पाण्यामध्ये पडला, यामध्ये माझे सगळे कॉलेजचे जे प्रोजेक्ट आहेत त्याचे फोटो होते आणि राजस्थानच्या टूरचे फोटो मी यामध्येच काढले होते. मला तुम्हाला ते फोटो दाखवायचे होते आणि हा माझा नेमका फोन असा खराब झाला. रविराज बोलतो की ठीक आहे, इतकं काही झालं नाही, तू तुझ्या अभ्यासाचे नोट्स वगैरे तुझ्या मैत्रिणींकडून घे, आपण तुला उद्या दुसरा नवीन फोन घेऊया. आता मग प्रिया तेथून निघून जाते. इकडे आता चैतन्य कामावर निघालेला असतो. साक्षी चैतन्याला डबा बनवून आणते. साक्षीने चैतन्यासाठी डबा बनवल्यावर चैतन्याला फारच आनंद होतो. तो बोलतो की तू असा माझ्यासाठी डबा बनवला आहेस, मला तर आता खरोखरच आपलं लग्न झाल्यासारखं वाटत आहे. आणि मग चैतन्याला साक्षी पटकन घरातून पाठवून देते. चैतन्य निघून गेल्यावर साक्षी त्या केसच्या ज्या फाईल्स असतात त्या फाईल तिला भेटत आहेत का ते पाहू लागते. लवकरात लवकर तिला फाईल शोधायच्या असतात, त्यामुळे तिची धडपड चालू होते. इकडे आता अर्जुन कारमधून ऑफिसकडे चाललेला असतो, पण त्याला मात्र सतत सायलीचे भास होत असतात. आता मग अर्जुन सायलीच्या खरोखरच फारच प्रेमात पडला आहे हे त्याला चैतन्याला सांगायचं असतं आणि मग त्याला चैतन्याकडून यावर उपाय मागायचा असतो. अर्जुन फारच खुश असतो आणि तो चैतन्याकडेच जायचं ठरवतो. मित्रांनो, आता पुढील भाग हा फारच मनोरंजक होणार आहे. पुढील भाग पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला थोडासा सपोर्ट करा. धन्यवाद.